सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण नागपूर येथील रहिवासी असलेल्या दादांचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्याच शब्दामध्ये बघणार आहोत. आपण महाराजांना एखादा नवस करतो आणि तो नवस विसरून जातो. आपण जरी विसरलो तरी महाराज ते कधीच विसरत नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यायची असते आणि तो नवस पूर्ण करायचा असतो. नाहीतर अशी आपल्याला संकटाला सामोरे जावं लागतं. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला त्यांच्याच शब्दामध्ये सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. तुम्हाला देखील असेच अनुभव असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन तुम्ही मला तुमचा अनुभव शेअर करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील महाराजांनी मला दिलेले सर्व अनुभव शेअर करत आहे. आपण काही महाराजांना मागत असतो आणि महाराज देखील आपल्या भक्ताची हाक ऐकून धावत येत असतात. स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम सांगायला फार आनंद वाटेल की मी महाराजांच्या सेवेमध्ये कसा आलो. मी मूळचा नागपूर येथील रहिवासी आहे, पण नोकरीनिमित्त मी मुंबई येथे गेलो. मुंबई येथे गेल्यानंतर नोकरीच्या शोधात होतो, तेव्हाच मला माझ्या एका कंपनीमध्ये जॉब मिळाला आणि तिथेच एका मुलीशी तिलाही मी आवडत होतो आणि मलाही ती. मग आम्ही घरच्यांशी बोलून आमचं दोघांचं लग्न झालं. सुरुवातीचे दिवस खूप छान आमचे गेले, पण त्यानंतर हळूहळू एक एक अडचण आमच्यासमोर उभा राहिली. कारण आम्हाला जे पेमेंट होतं, मला ते पेमेंट फार कमी होतं. त्यामुळे नोकरी चांगली ठिकाणी आपल्याला पाहिजे असं माझ्या मनामध्ये आलं. पेमेंट जास्त असेल तर आपण घरचं व्यवस्थित करू शकू असं वाटलं. कारण पत्नी प्रेग्नेंट असल्यामुळे ती जॉब करू शकत नव्हती, त्यामुळे खूप जबाबदारी माझ्यावरती वाढली होती. दुसऱ्या नोकरी मला चांगली मिळावी या हेतूने मी माझी जी नोकरी होती ती सोडली आणि दुसऱ्या नोकरीच्या शोधामध्ये भटकू लागलो. पण मला नोकरी मिळत नव्हती. आणखी बिकट परिस्थिती माझ्यावरती ओढवली गेली. हाताने माझ्यावरती संकट मी ओढून घेतलं. त्यानंतर माझी पत्नी ही गावी गेली आणि मी नोकरीचा शोध घेऊ लागलो. माझा जो मित्र आहे तो एक दिवस मला भेटला आणि माझी जी काही हकीकत आहे, कहाणी आहे ती मी त्याला सर्व सांगितली. प्रत्येक ठिकाणी जायचो, इंटरव्ह्यू व्हायचा, सर्व व्हायचं, तोंडाच्या जवळ आलेला घास जायचा, नोकरीच मिळत नव्हती, असं होऊ लागलं होतं. त्याने मला सांगितलं, तू एक काम कर, महाराजांचं, अक्कलकोट महाराजांचं श्री स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं पारायण कर, महाराजांना एकदा विनंती कर, त्यानंतर काय होतं ते बघ. तर मी त्याला म्हटलो की असं जर देवांची पोथी वाचून झालं असतं तर असे सर्व लोक नोकरीला लागले असते, असं काही होत नाही. तो म्हटला की मला आतून फिलिंग आली की तुला सांगावं, तुला जर ऐकायचं असेल तर ऐक, नसन ऐकायचं तर तू नको ऐकू. त्याने असं सांगितलं. रात्रभर झोप आली नाही आणि सकाळीच उठलो. त्या मित्राला कॉल केला, मला ते कुठे मिळेल ते स्वामीचरित्र मला सांग. मग तो मला मठात घेऊन गेला आणि सर्वप्रथम तिथे महाराजांचं मला दर्शन झालं. तिथेच महाराजांना श्रीफळ वगैरे अर्पण केलं. सर्व काही दुःख महाराजांच्या चरणी अर्पण केले. त्यांना सर्व सांगितलं, आजपासून मी तुमचा आणि तुम्ही माझे एवढीच भावना आहे असं महाराजांना सांगितलं. मग तिथून स्वामीचरित्र आणि एक फोटो विकत घेतला. घरी आलो आणि खूप श्रद्धाभावाने महाराजांच्या पारायणाला सुरुवात केली. 3-7 दिवसाचे 7 पारायण करायचा संकल्प मी केला होता. 7 पारायण माझे कंप्लीट झाले. या 7 दिवसाच्या मध्ये 4थ्या दिवशी माझा एका ठिकाणी इंटरव्ह्यू झाला होता आणि मला असं वाटलंच नाही की इथे माझं सिलेक्शन होईल, कारण इंटरव्ह्यू खूप खराब गेलेला होता. याच्या अगोदरचे जे इंटरव्ह्यू झाले ते खूप छान झालेले होते, पण सिलेक्शन झालं नाही. पण असं वाटलं की नाही होणार. पण तो वार होता गुरुवारचा, शेवटचा माझा पारायणाचा दिवस. त्या दिवशी त्यांचा फोन आला की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, जॉईनिंग करा. असं म्हटल्यानंतर आनंदाला पारावार राहिला नाही. महाराजांच्या कृपेने नोकरी मिळली आणि मग महाराजांवरती खूप विश्वास जडला. तेव्हापासून मी महाराजांची सेवा करायला सुरुवात केली आणि मग माझी पत्नीची डिलिव्हरी झाली. स्वामींच्या कृपेने डिलिव्हरी एकदम व्यवस्थित नॉर्मल झाली. मुलगा झाला, सर्वप्रथम मुलगा झाला, त्यामुळे सर्वांना खूप आनंद झाला. मुलगा 6 महिन्याचा झाला आणि पत्नी इकडे आली. मग आमचा सुखी संसार सुरू होता. महाराजांची सेवा सुरूच होती. त्यानंतर मुलगा माझा 5 वर्षाचा झाला, तोपर्यंत माझी पत्नीही महाराजांच्या सेवेमध्ये आलेली होती. मग माझ्या पत्नीने काय केलं की आता मुलगा 5 वर्षाचा झाला, सेकंड चान्स आपण घेऊया, पण यावेळेस आपल्याला मुलगीच पाहिजे आहे असं ती मला म्हटली. मग
आम्ही महाराजांना नवस केला. माझी पत्नी बोलली की जर मला मुलगी झाली तर मी गुरुवारचे उपवास पकडेल आणि मी म्हटलं की आम्ही अक्कलकोट दर्शनाला येऊ असं आम्ही नवस महाराजांना बोललो. त्यानंतर माझी पत्नीला पुन्हा दिवस गेले आणि एक एक दिवस पुढे जात होता. महाराजांची सेवा सुरूच होती. सर्व आनंदात होतं आणि स्वामींच्या कृपेने खरंच आम्हाला मुलगी झाली. आमची मुलगी रेणुका आम्हाला आली, जणू काय लक्ष्मीच आली. त्यानंतर माझी तिच्या वेळेस बढती देखील झाली. लक्ष्मी घरी आली असं म्हणून सर्वांना खूप आनंद झाला आणि मलाही खूप आनंद झाला. पण माझी पत्नी आणि मी महाराजांना केलेला नवस पूर्णपणे विसरून गेलो. नवस आमच्या आठवलाच नाही. पत्नीने उपवास धरले नाही आणि मी देखील अक्कलकोटला गेलो नाही. कामाचा व्याप प्रचंड होता, त्यामुळे काही कळालंच नाही. जाण्याचं कधी मनामध्ये देखील आलं नाही की आपण दर्शनाला जाऊ. सेवा मात्र सुरू होती. माझी मुलगी हळूहळू मोठी होत होती आणि एकदा काय झालं की आमच्या घरी नागपूरला विदर्भात महालक्ष्मी खूप मोठ्या साजऱ्या केल्या जातात म्हणून आम्ही गावी आलेलो होतो आणि आम्ही ह्यावेळेस महालक्ष्म्या खूप मोठ्या आपण बसूया असं ठरवलेलं होतं. जे काही मोठं बख्खरचं स्टँड असतं लोखंडी, ते स्टँड आम्ही ह्यावेळेस घेतलं होतं. दरवर्षी असं करत नाही, पण यावर्षी मोठं स्टँड घेतलं आणि ते ज्या काही मोठे लोखंडी पट्ट्या होत्या त्या उभ्या करून ठेवलेल्या होत्या. माझी मुलगी खेळत गेली आणि तिने ती पट्टी धरली तर ती पट्टी तिच्या डोक्यामध्ये पडली. तशी ती खाली पडली, डोक्यावरती पडली आणि तिला प्रचंड मार लागला. हॉस्पिटलला नेलं तर डॉक्टरांनी सांगितलं की याला टाके घालावे लागेल. तिला 2 टाके तिथे पडले. त्यानंतर हळूहळू तिचं एक एक आजारपण वाढायला लागलं. कधी काही व्हायचं तर कधी काही, असं ती व्यवस्थित ठणठणीत बरी कधी राहिलीच नाही. त्यानंतर अचानकपणे काय झालं की तिला प्रचंड सर्दी झाली. ती सर्दी काही केल्या बरीच होत नव्हती. त्याचा कफ ती कंटिन्यू वाढत होता. जसा कमी करायचा प्रयत्न केला तसा तो वाढतच होता. डॉक्टरांनी निमोनिया होईल असं सांगितलं होतं. सर्वत्र आम्ही फिरलो, मोठमोठे डॉक्टर केले, पण कुठेच तिचा विलाज होत नव्हता. मग आता काय करायचं? शेवटी हतबल झालो आणि आता शेवटचा पर्याय म्हणून आपण महाराजांनाच साथ घालूया, महाराजांनाच विनंती करूया. महाराजांपुढे खूप कळवळून प्रार्थना केली की याच्यातून बाहेर काढा म्हणून. माझ्या पत्नीने महाराजांचं पारायण करायचं ठरवलं. ती म्हटले की मी गुरुचरित्र पारायण करते म्हणून. तिने गुरुचरित्र पारायण त्यासाठी केलं. पारायण करताना तिला अचानकपणे महाराजांनी आठवण करून दिली आणि तिला आठवलं की आपण हिच्या वेळेस नवस केला होता गुरुवार उपवास पकडायचा, पण आपण पकडले नाही. मग ती खूप रडायला लागली आणि महाराजांची माफी मागितली. स्वामी मला माफ करा, मी आतापासूनच गुरुवार पकडते, पण या बाळाला याच्यातून बाहेर काढा असं म्हणून ती खूप रडली. त्यावेळेस तिने मलाही आठवण करून दिली. मग आम्ही थोडा देखील विचार न करता लगेच अक्कलकोटला जाण्याचं ठरवलं आणि विशेष म्हणजे मला देखील सुट्ट्या भेटल्या. अक्कलकोटला गेलो. तिथे जाऊन महाराजांची माफी मागितली, नवस पूर्ण केला, पत्नीने गुरुवार धरले आणि तेव्हापासून माझी मुलगी रेणुका ही एकदम ठणठणीत बरी झाली. आतापर्यंत तिला आम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलो नाही. त्यानंतर स्वामी भक्तांनो तिच्यासोबतच खूप मोठा अनुभव घडला. याच्यावरून कळतं की महाराजांचं तिच्यावरती प्रचंड लक्ष आहे. ती महाराजांचाच प्रसाद आहे. त्यानंतर माझी मुलगी ही शिकत असताना ती खेळामध्ये तिचा प्रचंड इंटरेस्ट, तिला खूप इंटरेस्ट खेळामध्ये. तर तिला खो खोसाठी तिची टीम निवडली गेली होती. पहिल्या वर्षी त्यांना कपडे वगैरे दिले. त्या कपड्यामध्ये त्यांचे सर्व काही झालं आणि त्यांचं सिलेक्शन देखील झालं. दरवर्षी खेळायचं असं ठरवलं आणि ह्या पुढच्या वर्षी ते वर्ष गेलं, पुढचा वर्ष उजडला, पण ह्या वर्षी नवीन कपडे नाही, तेच कपडे आहे असं सांगितलं. पण तिचा तो ड्रेस मिळतच नव्हता. काय करावं काहीच कळेना. घरात सर्वत्र बघितलं, सर्वत्र शोधाशोध झाली, पण ड्रेस कुठेच मिळत नव्हता. शाळेत देखील विचारलं की शाळेत आहे का, तर टीचर रागवून म्हटल्या की इथे नाही आहे. मुलांचे ड्रेस ठेवलेले होते, बाकीच्यांचे सापडले, पण हिचा मात्र सापडला नाही. मग आता आम्हाला खूप टेन्शन आलं. आता जर ड्रेस नसेल तर हिला खेळता येणार नाही. ती प्रचंड रडायला लागली की मला खेळायचंच आहे म्हणून. मग आता काय करावं? एकच सांगितलं की तू महाराजांना विनंती कर. मग रेणुका स्वामींपुढे गेली. स्वामींना म्हटली, स्वामी माझा ड्रेस मिळू द्या. जर ड्रेस मिळवला तर मी औदुंबऱ्याला 108 प्रदक्षिणा घालेन असं तिने नवस महाराजांना बोलवला. आणि त्यानंतर स्वामी भक्तांनो दुसऱ्या दिवशी जेव्हा रेणुका घरी आली तेव्हा हसत हसत आली, ए आई हे बघ ना. तर मला काय वाटलं की काय झालं, मी बघितलं तर तिच्या हातामध्ये ड्रेस होता. मलाही खूप आनंद झाला, ड्रेस मिळाला. हो ना, बघ ना, मिळाला. महाराजांनी शोधून दिला, त्या कपाटामध्ये पडलेला होता. त्याचं लक्ष कोणाकडेच नव्हतं. त्या मावशींनी शोधला
आणि तो मला दिला. बघ किती महाराजांची आगात लीला आहे. चल बरं पटपट आवर, आपल्याला लगेच मठात जायचं. आणि मला मागच्या नवसाची प्रचिती आठवली आणि मी म्हटलं हो लगेच आपण जाऊया, विलंब करायला नको. मी माझे कामं तसेच ठेवले. आम्ही मठामध्ये गेलो. 108 तिने प्रदक्षिणा मारल्या. तिची ती आनंद बघून खूप छान वाटत होतं की एवढ्या कवळ्या मनावरती महाराजांनी त्यांचं बीज रुजवलं आहे. त्यांची श्रद्धाभाव असाच वाढत जावं आणि माझ्या मुलीकडून अशीच सेवा महाराजांनी करून घेत राहावं असं मनामध्ये नकळतपणे आलं. आणि त्याच वेळेस काय झालं की माझ्या मुलीला पेढे प्रचंड आवडतात. त्यावेळेस एक तिथं ज्या काकू होत्या त्या पेढे वाटत होत्या पण तिच्या प्रदक्षिणा ह्या सुरू होत्या. प्रदक्षिणा सोडून ती जाऊ शकत नव्हती. तिला पेढा खूप खाण्याची इच्छा झाली होती, पण प्रदक्षिणा होईपर्यंत त्यांचे पेढे वाटून झाले आणि त्या निघून गेल्या. तर तिच्या चेहऱ्यावर ते बघून मला वाटलं की हिला पेढा खायचा होता, तिला खूप पेढा आवडतो, पण आता पेढा मिळाला नाही. पण ती मला काही म्हटली नाही. ती आतमध्ये गेली, महाराजांचं दर्शन घेतलं आणि येताना पुन्हा हसत आली. मग मला वाटलं की काय झालं, तर तिच्या हातावरती पेढा बघून मलाही वाटलं. म्हटलं अगं तुला हा पेढा कोणी दिला? तर ती म्हणे आतमध्ये एक आजोबा होते, त्या आजोबांनी मला पेढा दिला. आता हे आजोबा कोण आहे म्हणून मी आतमध्ये बघायला गेली तर आतमध्ये आम्हाला कोणीच सापडेना. ते आजोबा कुठे गेले काहीच कळेना. त्यावेळेस कळालं की खरंच महाराज प्रत्येक भक्ताची किती छोटी छोटी इच्छा देखील पूर्ण करतात. ती जरी प्रदक्षिणा घालत होती पण तिच्या मनात पेढा खाण्याची इच्छा झाली, महाराजांनी ती इच्छा पूर्ण केली. हाही खूप मोठा अनुभव त्यावेळेस आला. त्यानंतर स्वामी भक्तांनो मला सर्वात मोठा एक अनुभव आला की 108 स्वामी चरित्राचे संकल्पित माझे पारायण सुरू होते. त्यामध्ये महाराजांना रोज नैवेद्य दाखवून मी आरती देखील करत होते. रोज महाराजांचा नैवेद्य नैवेद्य दाखायची आणि मग मी ते ग्रहण करत असायची. एक दिवस असंच वाचता काय झालं की माझ्या मनात आलं की स्वामी तुम्ही रोज डाळ भात खाऊन खूप कंटाळला असताना आज नाही का मला खिचडी खाण्याची प्रचंड इच्छा झाली. तुम्हाला खिचडी खायला आवडेल का? मला खिचडी खूप आवडते. असं वाचता माझ्या मनामध्ये आलं. पण माझं वाचन मी पुढे कंटिन्यू ठेवलं. माझी आई माझ्याकडे आलेली होती आणि ती स्वयंपाक बनवत होती. ती म्हटली की मी स्वयंपाक बनवते तोपर्यंत तू तुझं वाचन वगैरे कर, म्हणजे आपण नैवेद्य दाखवू, आरती करू आणि मग जेवण करू असं ती म्हटली आणि मी तसंच केलं. मग माझी जेव्हा वाचन झालं त्यावेळेस आई आली. आई म्हटली की अगं तू डाळ भात करायला सांगितला पण माझ्याकडून एक चूक झाली. म्हटलं काय झालं आई? ती म्हणे अगं मी जेव्हा डाळ धुत होते त्यावेळेस माझ्याकडून डाळीचा डब्बा अचानक असा खाली पडला आणि त्यामुळे तांदळामध्ये डाळ सांडली आणि मग मी एकत्र खिचडी भात केला. हे ऐकून माझ्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं की खरंच महाराज मी फक्त इच्छा व्यक्त केली होती आणि तुम्ही खरंच ती इच्छा लगेच पूर्ण केली. आणि तर आई मी रडताना बघून तर आई म्हटली अगं काय झालं? माझी चूक झाली, तू का बरं रडते? तर आईला म्हटलं तुझी चूक झाली नाही, माझीच चूक झाली आहे. आज महाराजांना खिचडी भात खाण्याची इच्छा होती, मला इच्छा होती, महाराजांना बोलले आणि महाराजांनी ती इच्छा पूर्ण केली. असं म्हटले आज महाराजांना खिचडी भातच खायचा आहे, आजचा नैवेद्य हा खूप खास आहे, तू लवकर जाऊन नैवेद्य घेऊन ये. मी आईला अशी बोलली. मग आई लवकर गेली, महाराजांसाठी पोळी भाजी आणि खिचडी भाताचा नैवेद्य घेऊन आली. आम्ही महाराजांना नैवेद्य दाखवला. त्यानंतर आरती झाली आणि तो प्रसाद त्या दिवशी खरंच इतका चविष्ट लागत होता की आपण जेव्हा भंडाऱ्यामध्ये जातो तिथे प्रसाद घेतो तसाच प्रसाद झाला होता. असा प्रसाद खाण्याची इच्छा होती, एकदम तसाच प्रसाद झाला. महाराजांनी ती देखील इच्छा माझी पूर्ण केली आणि माझ्यामुळे त्या दिवशी महाराजांना देखील खिचडी भात खावा लागला. आणि स्वामी भक्तांनो असाच एक दुसरा अनुभव माझ्यासोबत घडलेला तो मी तुम्हाला सांगते. एकदा असंच काय झालं की माझी मैत्रीण आणि आम्ही दोघीजणी आमचा जे मठ आहे त्या मठामध्ये गेलो होतो. तिथे गेलो आणि तिथे दर गुरुवारी प्रसाद असतो. गुरुवारी प्रसाद शिऱ्याचा प्रसाद किंवा खिचडी भाताचा प्रसाद असतो. त्या दिवशी आम्ही रोडनी चाललेलो होतो तर म्हटलं की आज शिरा नाही पाहिजे, आज खिचडी भाताचा प्रसाद पाहिजे, कारण मला खिचडी भात प्रचंड आवडतो. तर ती म्हणे आता जशी महाराजांची इच्छा तसं होईल. आणि त्यानंतर गेलो तर खरंच आश्चर्य, त्या दिवशी खिचडी भातच होता. ज्यांचा तो खिचडी भात होता ते आम्हाला भेटले, त्यांच्याशी बोलणं आमचं चालू होतं. तर ते म्हटले की आज शिराच करायचा होता, पण अचानकपणे काय झालं की आमचा शिऱ्याचा प्लॅन हे झाला आणि आता म्हटलं खिचडी भातच करू, कारण शिरा कोणी एवढं जास्त खात नाही, खिचडी भात जास्त खातात, म्हणून आमचा प्लॅन बदलला आणि आम्ही खिचडी भात केला. म्हटलं अहो आमची इच्छा होती, महाराज हे भक्तवत्सल आहे, भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठीच ते बसलेले आहे आणि आमच्यासाठी करणार होते, तर महाराज
कसं दुसरा करू देतील, तुम्हाला खिचडी भातच करायची आज्ञा त्यांनी दिली. असं मी म्हटले. खरंच महाराजांची माझ्यावरती आणि माझ्या कुटुंबावरती प्रचंड कृपा आहे. अशीच कृपा प्रत्येक स्वामी भक्तावरती राहावी आणि प्रत्येकाकडून महाराजांनी खूप सेवा करून घ्यावी, हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मला आलेले हे अनुभव येथे संपवते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.